नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अश्विन महिन्यातील पौर्णिमेला अतिशय असं महत्त्व असतं। या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात, त्याचबरोबर शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं। बघा, शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। तर बघा, या दिवशी माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर कुबेर देवता, इंद्र देवता, भगवान विष्णू यांची सेवा करण्याला अतिशय असं महत्त्व असतं। या दिवशी बघा, माता लक्ष्मीची आपण सेवा केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहते। त्याचबरोबर बघा, या शुभ दिवशी चुकूनही आपल्याला काही कामं असे काही करायचे नाही की ते अशुभ मानले जातात। बघा, धार्मिक मान्यतेनुसार कोणती अशी ती कामे आहेत की आपण ती केली नाही पाहिजे। या दिवशी काय करावं, काय करू नये, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय आपल्याला बघा या दिवशी खूप काही असे करता येतील का, तर हे पण आपण बघूयात। त्याचबरोबर बघा, या दिवशी नक्की काय करावं, काय करू नये, आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण काय उपाय करावा, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे नक्की विचारू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींपर्यंत ही माहिती नक्की पोहोचा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला सुद्धा विसरू नका। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते। पहा, कोजागिरी या शब्दाचा अर्थ होतो कोजागर्ती। म्हणजे काय, तर कोण जागा आहे असं माता लक्ष्मी विचारते आणि ज्या घरातली मंडळी खरोखर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागे असतात, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी ते लोक तयार असतात, त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि त्यांच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते आणि बघा त्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते। त्यालाच आपण असं म्हणतो की बघा, घरामध्ये लक्ष्मी नांदते। तर बघा, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असावा, माता लक्ष्मीची कृपा माझ्या घरावर अखंड राहावी। तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचा जो काही दिवस आहे तर तो अजिबात लक्ष्मी माताची सेवा करायला अजिबात चुकवायचा नाही। तर आपण सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊयात की बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावं। तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे। आपलं संपूर्ण घर हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुमची सर्व नित्यकामे आवरल्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला या दिवशी सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ्य द्यायला अजिबात विसरायचं नाही। तर सूर्यनारायणाला सुद्धा तुम्ही या दिवशी अर्घ्य द्या। त्यानंतर बघा, आपला जो काही घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजामधील जो काही उंबरठा आहे तर तो आपल्याला स्वच्छ करून त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। तर बघा, पूजासुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण या दिवशी करू शकता। सगळ्यात पहिलं उंबरठा स्वच्छ करायचा, त्यानंतर त्याला हळदीचं लेपन करा, छानशी तुम्ही दारामध्ये रांगोळी काढा। बघा, ज्या दिवशी आपण असं सर्व काही आवरतो तर बघा आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटते आणि लक्ष्मीचं आगमन हे आपल्या मुख्य दरवाजातूनच होत असतं। तर त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे उंबरठा स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर आपला दरवाजासुद्धा स्वच्छ करून त्यावर सुद्धा तुम्हाला कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आत्ताच आता दसऱ्याची पूजा झाली तरीसुद्धा तुम्ही काय करायचे, म्हणजे तुम्ही फुलांचे किंवा आंब्याच्या पानांचे तुम्ही तोरण बांधले असतील तर ते काढून तुम्ही पुन्हा आंब्याच्या पानांचं तुम्हाला तोरण बांधायचं आहे। बघा, आंब्याच्या झाडाचं जे काही पानांचं आपण तोरण बांधतो तर ते अतिशय शुभ असं मानलं जातं आणि बघा, अशा विशेष दिवशी जर आपण अशा काही गोष्टी केल्या तर बघा, घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हे होतच असतं। तर बघा, हे झालं आपण मुख्य दरवाजाचं। त्यानंतर तुम्हाला घर तर स्वच्छ ठेवायचंच आहे। त्यानंतर बघा, आपला जो काही किचन ओटा असतो तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ ठेवायचा असतो। म्हणजे सकाळी तुम्ही उठल्या बरोबर तुम्ही घरातला जो काही किचन ओटा आहे तर तो स्वच्छ ठेवा। त्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही स्वयंपाक करून झाल्यानंतर सुद्धा बघा, काही जणांना अशी सवय असते की बघा, थोडा वेळ असंच ठेवते आणि म्हणजे नंतर माझा सर्व आराम झाल्यावर किंवा सर्व काही दुसरी कामं आवरल्यानंतर मी किचन ओटा स्वच्छ करेन। तर तसं नाही, आपल्याला सगळ्यात पहिला आपला किचन ओटासुद्धा स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर बघा, आपल्याला आपल्या घरातील जी काही तुळस आहे तर या दिवशी आपल्याला ती तोडायची नाही।
तर बघा ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. या दिवशी आपण तुळशीची पूजा करावी. त्यानंतर तुम्हाला जे काही आपल्या प्रसादामध्ये आपल्याला तुळशीची पानं लागतील तर ते आपल्याला आदल्या दिवशीची तुम्हाला तोडून ठेवायचे आहेत. आपल्याला बघा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला तुम्ही स्पर्शसुद्धा करू शकत नाही, म्हणजे करायचा नसतो. आपल्या शास्त्रानुसार बघा तुम्हाला पण माहिती आहे की तुळशीला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो, तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीला सुद्धा अजिबात स्पर्श करायचा नाही. त्यानंतर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात आपण कुणाशीही अजिबात वाद घालायचं नाही. तर बघा असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर जास्त भांडण झाल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे हे जावे लागू शकते. तर बघा किती पण कुणी जर आपल्याशी भांडण्याचा त्या दिवशी जर प्रयत्न केला तर बघा शक्यतो काही दिवशी आपण वादविवाद हा टाळायला पाहिजे. आणि असं सुद्धा रोजसुद्धा जर आपण घरामध्ये जर वादविवाद होत असतील, बघा जर एकत्रित कुटुंब असेल किंवा बघा अगदी नवरा बायकोचं सुद्धा थोडेफार मतभेद होतच असतात. पण आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वादविवाद करणं हे आपल्याला टाळायचं आहे. त्यानंतर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी कुणी पण जर कुमारिका जरी आली किंवा विवाहित महिला जरी आली तर तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. बघा महिलांचा आदर करणं हे केव्हा पण म्हणजे चांगलंच असतं. कारण बघा कुमारिका मुलगी असो किंवा विवाहित महिला असो तर तिला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. तर त्यामुळे बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात कोणी पण स्त्री येऊ दे, तिचा आदर करावा, तिच्याशी आदरानं बोलावं आणि तिला काहीतरी खायला तुम्ही जरूर द्या. नाही काही तर थोडंसं एक घोटभर पाणीसुद्धा तुम्ही प्यायला द्या. तर बघा याने काय होतं तर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमच्यावर तिची लक्ष्मी मातेची कृपादृष्टी सदैव राहते. तर बघा यानंतर आपल्याला कटाक्षानं एक गोष्ट टाळायची आहे, तर ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुणालाही पैसे उधार द्यायचे नाही किंवा कुणाकडूनही उधार पैसे तुम्ही घेऊ नका. बघा ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दानासाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो, परंतु संध्याकाळी पैशाचा व्यवहार अजिबात करू नका असं सुद्धा मानलं जातं. बघा जर असं केल्याने त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान हे पुढे भोगावे लागते. तर बघा आपण असं म्हणतो की पैशाला आपण लक्ष्मी मानतो. तर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिवसभर पण आणि संध्याकाळी पण कुणालाही पैसे उधार देऊ नका. कारण बघा एखाद्याला जर खूपच इमर्जन्सी असली, काही हॉस्पिटलचं काम आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय कुणालाही पैसे देऊ नका. तर हा एक गोष्ट तुम्हाला कटाक्षानं पाळायची आहे. त्यानंतर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार, मद्यपान करणे कटाक्षाने टाळावे. याशिवाय बघा खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा तुम्ही कांदा, लसूण अजिबात वापरू नका. असं केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होणार नाही, म्हणजेच माता लक्ष्मीच्या क्रोधाला आपल्याला सामना करावा लागेल. तर बघा ही एक गोष्ट आपल्याला टाळायची आहे. बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याला या दिवशी बघा कुणी जर आपल्या घरी काही पण जर मीठ असेल, साखर असेल, दूध असेल, तर अशा काही ज्या पांढऱ्या रंगाशी निगडीत येतात तर अशा गोष्टी तुम्ही कुणालाही देऊ नका. कारण बघा आपल्याला सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीला ह्या सर्व गोष्टी अतिशय प्रिय आहेत. तर या दिवशी आपल्या घरातून या वस्तू कुणालाही बाहेर अशा म्हणजे कुणीतरी बघा शेजार धर्म असतो आणि उसनं काहीतरी मागायला येतं. पण बघा या दिवशी या गोष्टी देणं कटाक्षाने तुम्हाला टाळायचे आहेत. कारण बघा या गोष्टींमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. तर त्यामुळे आपल्या घरातून बाहेर या गोष्टी आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही. त्यानंतर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका. बघा ज्योतिषशास्त्राच्या जे काही मान्यतेनुसार बघा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे अतिशय शुभ मानले जाते. कारण बघा पांढरा रंग हा शुक्राचा प्रतीक आहे आणि त्यामुळे पांढरा रंग घातल्याने माता लक्ष्मी आकर्षित होत असते. तर त्यामुळे तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे जे काही कपडे असतात तर ते घालू शकता. तर बघा एकदम तुम्ही अगदी सफेद एकदम पांढरे नाही घातले तरीसुद्धा चालतील. अगदी थोडेफार डिझायनर जे काही साडी असतात, ड्रेस असतात किंवा पुरुषांनीसुद्धा व्हाईट कलरचे जे काही शर्ट असेल त्यावर तुम्ही एखादी ब्ल्यू कलरची जीन्स वगैरे असं जरी घातलं तरीसुद्धा चालू शकतं.
तर बघा एक दिवसाचा प्रश्न असतो, तर तुम्ही त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं हे कटाक्षानं आपल्याला टाळायचं आहे. तर बघा या दिवशी आपल्याला आंबट पदार्थ म्हणजे संध्याकाळी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही खायचं नाही. बघा दही खाल्ल्याने या दिवशी किंवा तुम्ही कढी बनवली दह्याची, तर ती सुद्धा तुम्ही खाणं टाळायचं आहे. म्हणजे या दिवशी गोड म्हणजे गोडाचा पदार्थ केला जातो. तर या दिवशी जर तुम्ही आंबट खाल्लं तर माता लक्ष्मी नाराज होते. तर हे सुद्धा तुम्हाला कटाक्षानं या दिवशी टाळायचं आहे. यानंतर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अवश्य म्हणजे बघा तुम्ही जरी दूध आटवणार नसाल तरीसुद्धा या दिवशी तुम्ही थोडंसं दूध घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि थोडीशी साखर घालून थोडीशी वेलची पावडर टाकून तुम्हाला थोडीशी खीर बनवून माता लक्ष्मीला तुम्ही याचा नैवेद्य हा अर्पण करू शकता. तर बघा तुम्हाला किती पण पैशाच्या संबंधित अडचणी असू द्या, बघा तुम्ही असे 3-4 पौर्णिमा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तर तुम्हाला फरक जाणवेल. तर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा. तुमच्या ज्या काही पैशाच्या संबंधित अडचणी असेल, कुणाचा बिझनेस चालत नसेल, बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खुले होत असतात, मोकळे होत असतात. तर त्यामुळे हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी ही माहिती अत्यंत महत्त्वाची मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा पटकन सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.